कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रंगत आली असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडी कोपरगावचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आणि सर्व प्रभागाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत दाखल करण्यात आले। यावेळी महापुरुषांना अभिवादन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक ते तहसील मैदान अशी मुख्य रस्त्याने पदयात्रा काढली गेली। या यात्रेचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले व विजय तुमचाच निश्चित आहे असा आशीर्वाद दिला। मला जनतेच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठबळावरच मी निवडून येणार आहे आणि मला ही जे निवडणूक लढायची आहे ती सत्तेसाठी नाही, ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी संधान यांच्या सहित सगळेच उमेदवारांचा या ठिकाणी नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ही विजय घोडदौड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल 3 तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल। नाही कुठल्या सभेचं नियोजन नाही। राजकारणामध्ये सगळ्याच राजनीती किंवा राजकीय डावपेच फक्त विरोधकांनाच खेळता येतं असं नाही। आम्ही देखील एक सभेचा आम्ही फेरीचा रूट ठरवलेला होता। सभेचं स्थळ आम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यापुरतच बुकिंग केलेली होती आणि ती इथंच तुम्ही घेतल्यामुळं तोही प्रश्न आता मिटलेला आहे। माध्यमातून फार काम केले आहे। नाही असं आहे, आपण जर बघितलं तर सर्वसामान्य उमेदवाराबरोबर आमचे या ठिकाणी सगळ्या समाजाचे सगळ्याच पक्षाचे घटक फॉर्म भरण्याकरता होता आणि आपण जर विरोधकांचा फॉर्म बघितला तर फक्त समता परिवारातलेच त्या ठिकाणी लोक होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही प्रचार करताना आपल्याला दिसत नाही। अतिशय हेरमोड तालुक्याची झालेली आहे। वैयक्तिक स्वार्थासाठी आमदारांनी आणि त्या सध्याच्या उमेदवारांनी हे त्या ठिकाणी उतरलेले आहे। काल शुक्लेश्वर मंदिरात गेल्याचा मी फोटो पाहिला। मला प्रश्न आहे, माझं चॅलेंज आहे की याच्या आधी किती वेळेस ते गेले हे त्यांनी फोटो या ठिकाणी आमच्या समोर जाहीर करावं। हे नास्तिक माणसांनी हे ओढलेलं चादर आहे आणि हे ढोंगीपणा फार काळ लोकांसमोर चालणार नाही। आमचे उमेदवार परागजी संधान साहेब दरवर्षी त्या ठिकाणी मंदिरामध्ये शुक्लेश्वर मंदिर असेल, वेगवेगळे धार्मिक उत्सव असतील, सगळ्याच समाजाच्या उत्सवामध्ये सक्रियतेने भाग त्या ठिकाणी घेताना दिसतात। त्याचे पुरावे देखील आम्ही आपल्याला देऊ, परंतु हे इलेक्शन आलं म्हणून ही लाचारी आणि लोटांगण घालण्याचा केविळवाणी प्रयत्न हा चालू आहे। मला असं वाटतं त्यांना मिळणारा अल्पशा प्रतिसाद बघता 21 तारखेच्या आत त्यांनी माघारी घेतलं तर आम्हाला कोणालाही आश्चर्य वाटणार नाही। काल ते ज्या पूजेला बसले होते शुक्लेश्वर महाराजांच्या त्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेला मी होतो आणि ती मूर्ती ज्यावेळी ती मूर्ती विवेक भैया कोल्हेंनी दिलेली आहे आणि ज्यावेळी आम्हाला प्राण प्रतिष्ठेचा मान एखादा देवस्थान देतं म्हणजे त्याच्याशी आमची अटॅचमेंट आहे काहीतरी। ते असं रात्रीतून उठलं आणि ते काही ते पद नाहीये, कारण मला सकाळी भविष्यकारांनी सांगितलं मी बँकेत जाऊन बसलो आणि मला पद डिक्लेअर केलं, असं काही नाही। आमची सगळ्या देवांवर धार्मिक श्रद्धा आहे, त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, जयंत्या, पुण्यतिथ्या हे सगळं करत असतो। प्रचाराला फक्त 4 ते 5 दिवस अवधी राहिला, कशा पद्धतीने आपलं विजन राहणार आहे प्रचारात? 15 दिवस राहिलेले।